तर नमस्कार मित्रांनो, मी सुमन पवार मार्केट पीपली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आता जस्ट चालू केले 8:36 झाल्यात. तर चला सुरू करूया आणि बघूया काय होते काय नाही. 1500 तर करायचे भाऊ मिनिमम आणि 3 कांड्यामध्ये होते, काय विषय नाही. तर बघूया सुरुवात कशी होती कशी नाही. मिनिमम 100 रुपयाची ऑर्डर. चला आपण ऑर्डर मारत आला आहोत अकुर्डीला आणि आता जस्ट जेवण झालेले वाजल्यात 12:52 अरे बापरे, खूपच उशीर झाला आणि एवढ्या वेळात काही धंदा झाला. आज 450 बराच वेळ झाला ऑर्डर पडत नव्हते, म्हटलं जेवून घ्यावं आणि बघूया आता तिथनं रिटर्न ऑर्डर कधी पण टिकत नाही. टेन्शन लय आहे आपल्याला, कारण आपलं जे बँक आहे HDFCचं ते मायनसमध्ये गेलेले 600 रुपये. मागच्या महिन्यात 150-200 रुपये मायनसला गेले. ते UPI ट्रान्झॅक्शन जास्त झाल्यामुळं ह्या महिन्यात 600 रुपये गेले. म्हटलं लईच व्हायला लागलं. मग एकदा बँकेत जाऊन आलो, त्यामुळेच एवढा वेळ वाया गेला आपला. बँकेत जाऊन आलो, बँकेत विचारलं असं का बाबा, त्यांनी सांगितलं सर तुमचे ट्रान्झॅक्शन भरपूर झाले त्यामुळं. ठीक आहे म्हटलं ऑनलाईन पैसे घेणं बंद करूया. मग म्हटलं ऑनलाईन पैसे घेण्याचं बंद केलं तर लोक कॅश ते देत नाहीत जास्त, कसं करावं. मग म्हटलं फॅमपे म्हणून ऐकलेले कॅब ते उघडलं, पण त्याला KYC करायला 99 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतं, जे की माझ्याकडे आता सध्या नाही आहेत. बँक बॅलन्स झिरो आपलं मायनसमध्ये, ॲक्च्युली 150 रुपये मायनसमध्ये. सकाळपर्यंत जेवढं कमवलं तेवढे सगळे गेले, प्लस मायनसमध्ये 150 गेले. काय करू काय कळणार. डोकं तर आलं ना मला, डोकं वायबल झालं. धंदा कमी, धंदा मग ते 450 झालं तर मी पुढं होतो. त्यानंतर मग HDFCला गेलो, तिथनं मग जेवलो आणि इकडे आलो. डोकं चालणार नाही. ट्रान्झॅक्शन भेटले सगळे HDFCचे. तर 12 तारखेच्या मागच्या महिन्यात आणि 23 तारखेचे त्यामुळं कट झालं. त्या दिवशी जास्त ट्रान्झॅक्शन झाले, त्यामुळं आता बघणार आहे, ट्रान्झॅक्शन कमी करणार आहे आणि जमलं तर 80-90% रकम कॅश घेणार आहे. खूप कमी ऑनलाईन घेणार ऑनलाईन पण खूप कमी घेणार. 90% कॅश घेणार लोक. कारण भाऊ मला GST लागायला आहे, त्यावर मेन्शन व्हायला लागले GST म्हणून. अरे भाई एवढा कमवतोय मी GST भरायला, ड्रायव्हर आहे राव. टेन्शन जाऊ दे. चला आपण आलो आहोत आपल्या एरियात 3 हत्ती चौकला. आता थांबलो आहोत CNG पंपाला लाईनीला. आज नशीब चांगलं आहे की नंबर आपला लवकर 10-15 मिनिटात, नाहीतर वाट लागली असते. आणि टोटल आतापर्यंत 1200 रुपये झाला, जी की खूप चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 5:57. तर आजचा ब्लॉग इथून करूया आणि एडिटिंगला बसूया. चला नंबर आला आपला.